करी काय घातून मुंबई समागत्य तिष्ठन्त आनंदवंदम परब्रह्मलिंगम महेश्वरम वैकुंठवासी परमपूज्य काकांच्या या अंत्यसंस्काराला वारकरी संप्रदायाचा शहरामधील सर्व धार्मिक क्षेत्र ऐकणारं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे होते. अत्यंत सामान्य दीनपणे कुठल्या गरीब माणसाचं ऐकून घेऊन त्याच्यावरती एक पुढे करून निर्णय घेण्याची निर्णय क्षमता असलेलं नेतृत्व आज या ठिकाणी संपलेलं आहे. आणि सर्वजण या आधारावर बसलेलो आहोत. संग्राम भैया जरी दुसऱ्यांना आमदार झाले तरी आम्हाला कधीही त्यांना निश्चितपणे भविष्यात आता संग्राम भैयांना आणि सचिन भैया यांना सुद्धा काम सांगू. हे जे दुःख नगरकरांना नव्हे आम्हा सर्वांना या ठिकाणी झालेलं आहे. यातून बांधून सावरण्याची मच्छिंद्रनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व आपले आणि त्यांचं पूर्ण शहर कुटुंब याला सावरण्याची शक्ती देऊ आणि देवाला विनंती करतो, हे देवा स्वर्ग असेल या जगामध्ये तर त्या स्वर्गामध्ये एखाद्या चांगल्या कोपऱ्यामध्ये आमच्या काकांना जागा द्यावी एवढीच विनम्र प्रार्थना करतो. आणि यानंतर कैलासवासी अरुण काका जगताप यांच्या अंत्यविधीच्या निमित्तानं त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या दुःखद अंतःकरणाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. त्यांच्या निधनानं जगताप कुटुंबावर जो आघात झाला त्यातून सावरण्याची परमेश्वर या कुटुंबाला शक्ती देऊ मी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर जीवात्म्याची शांती देऊ. आज आपण जुन्या दुःखात लढणारे कैलासवासी अरुणदादा यांना अखेरचा मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वांना यावेळी प्रकारे सर्वांना आपल्या जवळच्या प्रकारे काका आपल्याकडे निघून गेले. मी अशोक उद्योग समूहाच्या वतीने काकांना आपण व्यक्त आणि थांबतो. ओम शांती. शेवटच्या माझे आमदार अशोक त्यांची श्रद्धांजली होईल. उपस्थित बंधूंनी काकांच्यासाठी एक चांगले सहकारी त्याचं दुःख ईश्वर हल्ली तालुक्यात अनेक कुटुंबाशी काकाचा संबंध जोडला. ईश्वर हल्ली तालुक्याच्या येथून काकांना भावपूर्ण आनंद जोडतो. आज पाटोडीचे आमदार कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहते. वैकुंठवासी अरुण काका गेल्यामुळं नगर जिल्ह्याच्याच नव्हे तर आमच्या बीड जिल्ह्यात राष्ट्रीय तालुक्याच्या याच्यामध्ये हे काकांचा फार मोठा सहभाग होता. तेव्हा निसर्ग निर्माणाप्रमाणे एकदा येणे आणि एकदा जाणे हे करणं हे चुकलेलं नाही. तेव्हा त्यांच्या दोन्ही आमदार साहेब असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे दुःख मारून नेण्याचे काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि सर्वांच्या वतीने पांडुरंग चिंतनाची प्रार्थना करतो की काकांना चांगली एक जागा परमेश्वराने दिली पाहिजे. असा
माझ्या वतीने माझ्या फॅमिलीच्या वतीने दादाला काकांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो. विनंती करायची अत्यंत आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं प्रत्येकाचं मन व्यक्तिगत झालंय. आज काका आपल्याला सगळ्यांना सुरू केलेलं आहे. गेली 27 दिवस मृत्यूशी बोलण्यात असताना सगळा परिवार संग्राम भैया असतील, सचिन भैया असतील, आदरणीय गुरुदेव साहेब असतील, टिकरे साहेब असतील, या सगळ्यांनी आमचे खूप प्रयत्न केले शेवटपर्यंत, परंतु यश आलेलं नाही. आज काका आपल्याला सगळ्यांना सुरू केले. खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचा पालक, या जिल्ह्याच्या सर्वसामान्य माणसाचा आभार मला त्यांच्या निमित्तानं हरवलेला आहे. आज त्यांच्या झालेला आपल्या सर्वांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं, मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि मतदारसंघातील मोठ्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या वतीने या ठिकाणी, मंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यानंतर आपल्या देवगुडीचे महंता मास्तरगिरी महाराज हे मोबाईलवरून आपल्या काकांना श्रद्धांजली वाटतात. बाबा बोला. हा बोला बोला साहेब. काही लोकांना बोलायचं, काही आमदार धन्यवाद बाबा. धन्यवाद बाबा, धन्यवाद. यानंतर या राज्याचे माजी मंत्री आणि काकांचे व्याही शिवाजीरावजी कर्डिले साहेब हे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. त्यांची श्रद्धांजली अर्पण झाल्यानंतर आपण सामूहिक श्रद्धांजलीसाठी उभं राहायचंय आणि सावडण्याचा कार्यक्रम उद्या सकाळी 8 वाजता होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. गोरगरिबाचे आधार आणि सर्वसामान्य आधारस्तंभ आमचे व्याही अरुण काका जगताप यांच्या अंत्यविधी निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदायाने उपस्थित राहिलात आणि काकाला त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी थांबलात. त्यांना सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो. आता काकाचा जीवनपट मला असं वाटतं माझ्या आधी प्रत्येक जणांनी श्रद्धांजली वाटण्याने सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु काकाचं जीवन जर सांगायचं म्हणलं तर मला असं वाटतं इथून पुढे असा माणूस जन्माला सुद्धा कधी मला असं वाटतं येईल असं मला काही वाटत नाही. काकाने तुम्हाला सांगतो का प्रपंच तरी केला असला तरी मी आपल्याला सांगू इच्छितो का काकाने गोरगरिबासाठी सर्वसामान्यांसाठी
एक आपल्याला प्रपंच उभा करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्याचं काम केलं. जसं सुरेश अण्णांनी उल्लेख केला सांगितलं, तो काय नगर जिल्ह्यालाच आधार नव्हता. इकडे बिगडी असन, संभाजीनगर असन, पुणा असन, या ज्या भागातून तुम्हाला सांगतो का सर्वसामान्य व्यक्ती जर आला तर आम्ही जरी कदाचित आमदार जरी असलो, संग्रामजी जरी आमदार असले तर आमच्याकडे कधी येत नव्हते. परंतु काकांकडेच नेहमी प्रश्न आणि अडचणी सांगण्याचा प्रयत्न करण्याचं काम करत होते. आणि काकांनी संपूर्ण जो येईल त्याला न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेण्याचं काम केलं. परंतु आता जे आवडे लोकाला तो आवडे परमेश्वराला, या म्हणीप्रमाणे मला असं वाटतं काकाला निश्चितपणे त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आज एवढ्या मोठ्या संख्येने मला असं वाटतं का हे जी आपण पाहतो का एवढी संख्या कधी आपण पाहायला मिळाली नाही. एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला केवळ आणि केवळ काकाच्या प्रेमासाठी. काकांनी केलेलं कार्य, जे काम त्या जनतेतून आपल्याला पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे झालं. जे आता काकाच्या परिवाराला, कर्डिले आणि कोतकऱ्याच्या परिवाराला, सगळ्या परिवाराला आम्हाला एक दुःख झालं. परमेश्वराला मी एकच प्रार्थना करतो, आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी एवढ्या मोठ्या जनसमाजाचे आमच्या पाठीमागे खंबीर आधार असल्यामुळं निश्चितपणे आमचं दुःख हलकं होईल, एवढंच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. यानंतर आपण सामूहिक श्रद्धांजलीसाठी आमच्या सर्वांचा आभार दलत करता हा संपलेला आहे. आमच्यासारखे खेड्यापाड्यातून येणाऱ्या माणसाचं ऐकणारं सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे अरुणकाका होते. अत्यंत सामान्य दीनपणे कुठल्या गरीब माणसाचं ऐकून घेऊन त्याच्यावरती एक होते करून निर्णय देण्याची निर्णय क्षमता असलेले आज या ठिकाणी संपलेला आहे. आणि सर्वजण या आधाराला जमलेलो आहोत. संग्राम भैया तिसऱ्यांदा आमदार झाले तरी आम्हाला कधीही त्यांना निश्चितपणे भविष्यात आता संग्राम भैयांना आणि सचिन भैया यांना सुद्धा काम सांगू. हे जे दुःख नगरकरांना नव्हे आम्हा सर्वांना या ठिकाणी झालेलं आहे, यातून काढून सावरण्याची मच्छिंद्रनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की या दुःखातून जगतावा कुटुंबीय आणि सर्व आपतेष्ट आणि त्यांचं पूर्ण शहर कुटुंब याला सावरण्याची शक्ती देऊ. आणि देवाला विनंती करतो, हे देवा जर स्वर्ग असेल या जगामध्ये तर त्या स्वर्गामध्ये एखाद्या चांगल्या कोपऱ्यामध्ये आमच्या काकांना जागा द्यावी, एवढीच विनम्र प्रार्थना करतो. आणि यानंतर माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे की ज्यांनी गेले 27 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण परिवारासहित उपस्थित राहून काकांची प्रचंड अशी सेवा केली, असे सुनील अण्णा टिंगरे. दुःखद अंतकरणाने जमले सर्व नगर आमच्या वर्गाला उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री अरुणकाका आपल्यातून गेले, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर तुमच्या आमच्या सर्वांवर झाले अशी मी संगम विधानसभा मतदारसंघाच्या वतीने काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आपण आपल्याला या ठिकाणी विनंती आहे, संग्राम भैयांच्या वतीने आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी करायचा संविधानाची धारा कृपया करून पूर्ण करा. त्याच्यामुळे विधीमध्ये अडथळे येत आहे. आपल्याला सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. या ठिकाणी जे आहेत सगळे आपल्या जवळचे सगळी मंडळी, सगळ्यांना नम्र विनंती आहे, एक 2-4 जण वगळता त्या ठिकाणी विधीमध्ये अडथळे येत आहे. विधीच्या ठिकाणी असणाऱ्या त्या संसारात असलेली गर्दी कृपया कमी करावी ही विनंती. यानंतर आमदार विनंती स्वर्गीय
अतिशय दुःखद कारणाने या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनी काका म्हणजे आपल्या जिल्ह्याचे प्रश्न आपल्याला काकाचा यांचा जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून अतिशय चांगले संबंध आहे. अनेक विकास कामांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना करता आली आणि काका म्हणजे जिल्ह्याला एक वेगळी दिशा आपल्या जिल्हा परिषद कालावधीनं केलं. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय काकांना भावपूर्ण आदरांजली पूर्वी हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये ऍडमिट होते. खरं तर काका आपल्याकडे असं कधीही मला वाटत नव्हतं. निश्चित प्रकारे काकांच्या जाण्यानं या परिसरावरती या जिल्ह्यावरती आमचे मित्र संग्रामभाई जगताप असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांचे सगळे कुटुंब असेल, यांना जे दुःख झालंय या दुःखाला सावरण्याची शक्ती परमेश्वराने या सर्व कुटुंबाला द्यावी. मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं माझ्या प्रत्येक कुटुंबाच्या वतीनं काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. विनंती होती थोडं बसलेलं मान्य श्री फारुक काका जगताप यांचं अल्पशा आजारामुळे त्यांचं आज निधन झालंय. त्यांच्या परिवारावर जे दुःखाचे डोंगर कोसळलंय त्यातून आई तुळजाभवानी त्यांना सावरण्याची शक्ती देऊन मी नगर शहर शिवसेनेच्या वतीने आमदार भैया राठोड विचार मंचाच्या वतीने राठोड परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आमदार आज पहाटे दुःखद निधन झालं. काकांबद्दल अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि काकांनी नेहमी आयुष्यभर मला काकांचे वडील चुलते या नगर शहरामध्ये आले. नगर शहरामध्ये आल्यानंतर शेतामध्ये धर्माविरुद्ध काकांनी सुरू केलं. एका हॉटेलला आम्ही भेटायला पाहायला आपल्याला मिळतात. इतके सामान्य राजकीय जीवनामध्ये काकांनी अतिशय लोकांना मदत करण्यासाठी काम केलं. आम्ही अनेक वेळा एकमेकाच्या विरोधामध्ये होतो. आमच्यामध्ये मनभेद नव्हते, मतभेद जरी होत असतो राजकारणामध्ये पण एक चांगला माणूस राजा माणूस आज काकाच्या रूपाने आपल्याकडून गेले. त्याबद्दल मी माझ्या सर्वांच्या वतीने त्याचप्रमाणे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. असं कधीही मला वाटलं नव्हतं. निश्चित प्रकारे काकांच्या जाण्यानं या परिसरावरती या जिल्ह्यावरती आमचे मित्र संग्रामभाई जगताप असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांचे सगळे कुटुंब असेल, त्यांना जे दुःख झालंय या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने या सर्व कुटुंबाला द्यावी. मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं माझ्या प्रत्येक कुटुंबाच्या वतीनं काकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.